यमराज इकडनं जाऊ नशी दत्तांचं प्रकट कुणाला बनवण्यासाठी झालं? कुठला राक्षस होता त्यावेळेला? तर तिथे बाहेरचा कोणीच राक्षस नव्हता. आतमध्ये जो मत्सर नावाचा राक्षस आहे, आपल्या प्रत्येकामध्येच अहंकार नावाचा जो राक्षस बसलाय, त्याच्या संपवण्यासाठी तो अवतार महाराज. आणि यासाठी लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी की मी तू पणाची झाली वळवण असं जेव्हा होईल तेव्हा दत्त ध्यान. आणि त्या नावातच सगळी उत्तर आली. लक्ष्मी, पार्वती, सावित्री, तुमची तपस्या मोठीच आहे. तुम्ही कनिष्ठ नव्हतातच, पण तुम्ही जी स्पर्धा केली आमच्यापेक्षा श्रेष्ठ. तर तुमच्यापेक्षा माझ्याकडे एकच गोष्ट होती, ते म्हणजे माझ्या मनात कोणाबद्दल असूया नाही. मधला ढग नसल्यामुळे माझा प्रकाश असतो आणि न असूया म्हणून अनसूया. जोपर्यंत माझं मन अनुसूया होत नाही तोपर्यंत दत्तजन्म कसा व्हावा? जोपर्यंत माझं मन अनावश्यक स्पर्धेच्या पलीकडे जात नाही आणि अनावश्यक स्पर्धेनं सातत्याने दुःखी होणं, चढखडणं, एकमेकांच्या वाईटाची इच्छा करणं, एकमेकांच्या अहिताचं चिंतन करणं, ही मलिनता जोपर्यंत माझ्यामध्ये आहे तोपर्यंत मला दत्तप्रभूंचं ते साक्षात दर्शन कसं होणार? आणि यासाठी ते तीनही देव जेव्हा परत निघाले, अशा वेळेला अत्रे ऋषी म्हणाले, तुमच्यासाठी पाळणा केला. तेव्हा तो व्यवस्थित वाटचाल जी पुस्तक आहे आपली, त्याच्यावर सगळी माहिती आहे. आता तुम्ही सगळी ही या साईटवर बघू शकाल. संपूर्ण वर्षभराचे कार्यक्रम जसे आमच्या अदर साईट्स राहतात तशी ही पण साईट राहील. www.दत्तमंदिर भोपाळ